नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला 40 साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग तयार करायचे आहे. ते बघा, उंची आहे आपली 14 इंच. पूर्ण उंची आपण 15 इंच घेतलेली आहे. 1 इंच मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. मोंढा आपण 5.5 किंवा 6 इंच, आपण 6 इंच घेणार आहोत. आपली 40 साईजची कटोरी कटिंग करायची आहे. तर आपण 6 इंचाचा मोंढा घेतलेला आहे. आणि आपला छातीचा चौथा इंच येतोय 10 इंच. 40चा चौथा भाग 10 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. पूर्ण घडी आपली अशी 12 इंच झालेली आहे. हा जो आहे आपला बॉक्स आहे पाठीमागचा भागाचा, आपण तयार करून घेतला. मागच्या भागाचा मोंढा आहे आपला 1.5 इंचाचा आणि पुढच्या भागाचा मोंढा आहे आपला 1.25 इंचाचा. हे बघा, अशा पद्धतीने मी मोंढ्याचं माप टाकून घेतलेलं आहे. आणि छातीच्या घडीपासून मोंढ्याला शेप द्यायचा आहे. थोडंसं असं खाली घ्यायचं. छातीचा जो 10वा भाग आहे, चौथा भाग आहे, त्या चौथ्या भागापासून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे दोन्ही मोंढ्यांचा. हे बघा, आणि थोडंसं काहीतरी आपल्याला बगल्यामध्ये खाली जायचं आहे. हे झालेला आहे आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग तयार. तर आपण शोल्डर गळारुंदी कशी मोजायची बघा. मी घेतलेला आहे 2.25 इंचाचा गळा. अर्धा इंच ॲड करून 3.25 इंचाचा गळा येतोय आपला. म्हणजे आपली शोल्डर पट्टी बसती 2.25 इंचाची आणि गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच. उंची घेतली आपण 6.5 इंच. रुंदी घेतलेली आहे आपण 2.5 इंच. हा आहे आपल्या पुढच्या भागाचा गळा. आणि कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे, गोलच गळा घ्यायचा आहे. झाला बघा, आपला कटोरी ब्लाउजचा जो आहे गोल गळा पूर्ण तयार झालेला आहे. गळा झाला, मोंढा झाला, बॅक साईडचा पण झाला. आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे. 2.5 इंचाने आपण योगपट्टीचं माप सरळ रेष टाकून घ्यायची आहे. आणि वरती आपल्याला पाहू शकता फक्त 1.25 इंचाने वाढवायचं आहे. आणि 3.5 इंचाचा पॉइंट देऊन घ्यायचा. आणि मग आपल्या योगपट्टीला आहे अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. छातीचा पॉइंट आपण 6 इंचाचा घेतलेला आहे. 12ची घडी आहे तर निम्मे 6 इंच. इथं 1.5 इंचावर द्यायचा आणि इथं 2.5 इंच. आणि अशी तिरकी रेष मारून घ्यायची बरोबर. आणि मग तुमच्या जो कटोरी आहे त्या कटोरीला हे बघा अशा पद्धतीने आहे तो गोल शेप देऊन घ्यायचा. ही झाली आपली कटोरी झालेली आहे. आता फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही तयार झालेले आहे. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. मी टक्स पॉईंट घेतलेला आहे 11.25 इंच. अर्धा इंच मार्जिनसाठी घ्यायचा आहे. 11.25 इंचाचा आपला टक्स पॉईंट घेतलेला आहे आपण. आणि आपलं जे शोल्डर आहे, शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला फक्त आणि फक्त 0.5 इंचाने शोल्डर डन करायचं आहे. आता आपण आपलं जे आहे पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे ती आता आपण कटिंग करून घेणार आहोत.
आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे। तर पाठीमागचा गळा आपण 4.5 इंचचा घेऊन अर्धा इंच मार्जिनसाठी घेऊन आपण 5 इंच घेतलेला आहे। गळा रुंदी मी 2.25 इंच घेतली आणि वरती आपली गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे। सरळ रेष मारून घ्यायची आणि जो आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता। गोल गळा घेतलेला आहे मी डीपमध्ये। टक्स पॉईंट पाठीमागचे मी 5 इंचावर देणार आहे। बघा छाती वाढली, उंची वाढली तर आपला टक्स पॉईंट वाढतो आणि उभा पण मी 5 इंचाचा घेतलेला आहे। उंची वाढल्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट आपल्याला वाढवूनच घ्यावा लागतो। आता आपलं जे आहे पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे। आता आपण आपली कटोरी जी आहे, आपली जी योकपट्टी आहे ती आपल्याला 1.25 इंचानी वाढवून घ्यायची आहे। हे बघा योकपट्टीमध्ये आपण किती इंच घेतलेला आहे, 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि जे उरणार आहे ते आपण कटिंग करून टाकणार आहे। हे बघा आपण कटोरीची आकृती काढून घेतली आणि 1.5 इंचांनी कटोरी वरती वाढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कटोरी आपली फोल्ड करून घ्यायची। आपण आधी आपण जो आपला टक्स पॉईंट आहे तो काढून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला आपली कटोरी कितीने वाढवायची आहे तर आपण 2.5 इंचांनी कटोरी वाढून घेणार आहोत। दोन्ही साईडनी 2.5 इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला। इथून सुद्धा आपण 2.5 इंच घेणार आहोत। पूर्ण कटोरीची घडी आपल्या 10 इंचाची कटोरी भरलेली आहे आणि 10 इंचाचे निम्मे आपले बरोबर 5 इंच येणार आहे। टक्स पॉईंट वर मार्किंग करून घेतली। जो एक्स्ट्रा पेपर आहे तो आधी आपण कटिंग करून घेऊ। हे बघा अशा पद्धतीने जो आहे आपल्या कटोरीला शेप द्यायचा आहे। झाले आपल्या कटोरीचा जो शेप आहे तो देऊन झाला। आता आपण तो डार्क करून घेऊ। आणि अशी एक तिरकी रेष मारून घ्यायची। कटोरीचा निम्म टक्स घ्यायचा आपल्याला 5 इंचावर एक पॉइंट द्यायचा। खालती 1.5 इंचानी वाढवून घ्यायची आहे आपली कटोरी आणि अशी एक तिरकी रेष मारून घ्यायची। 1.5 इंचापासून 2.25 इंचाला जॉईंट करून घ्यायचं आणि तुम्हाला जर असं तिरका नसेल शेप द्यायचा तुम्ही गोल सुद्धा देऊ शकता। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही शेप कसाही द्या, तुमची कटोरी आहे तीच बसणार आहे, काहीच बदल होणार नाही। 40 इंचाची कटोरी आपली पूर्ण झालेली आहे। आता आपण आपली कटोरी जी आहे ती कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने जी आहे आपली कटोरी फोल्ड करून घ्यायची। ज्यावेळेस असं 1 इंच किंवा 1.25 इंच भरते समजून जायचं आपली कटोरी परफेक्ट आलेली आहे। हे बघा उभा टक्स आडवा टक्स आहे आपला 1.5 इंचाचा आणि उभा टक्स आपण घेणार आहोत 2.25 इंच।
इथून सुद्धा आपण 1.5 इंच आणि 2.25 इंचच घेणार आहोत. आणि छोटेसे आपल्या कटोरीला जे आहे आपण कट देऊन घ्यायचे. आधी फोल्ड करून घेऊ. पाहू शकता किती छान शेप आलेला आहे आपल्या कटोरीला. कटोरी सुद्धा आपली खूप छान दिसते. आधी आपण छोटेसे कट लावून घेऊ आणि मग आपली कटोरी फोल्डिंग करून घेऊ. ते बघा 40 साईज पूर्ण कटोरी आपली तयार झालेली आहे. शेप सुद्धा छान आलेला आहे. कटोरी बरोबर गोल आकारात आलेली आहे. आता आपण आपले जे आहे पूर्ण भाग जो पुढचा तयार करून घेतलेला आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ. बाहीची उंची आहे 4 इंच. 1 इंच मार्जिंगसाठी घेऊन पूर्ण उंची आपण 5 इंचाची घेतलेली आहे. दंडघेर आपल्याला लगेचच टाकून घ्यायचा. 7 इंचाचा दंडघेर आहे आणि 2 इंच मार्जिंगसाठी. दंडघेरापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला 8 इंच आणि 2 इंचापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला. आम्ही कॅप हाईट 3 इंचाची घेतली. सरळ रेषा मारून घ्यायच्या आणि तिरक्या रेषा सुद्धा ह्या घ्यायच्या आहे आपल्याला लगेच मारून. आणि तुम्ही तुमच्या इथून एक आपल्याला 1.5 इंचावर किंवा 1.25 इंचावर पॉईंट देऊन आणि मग आपल्या बाहीला हे बघा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. झालेला आहे आपला पाठीमागचा जो बाहीचा शेप असतो तो झालेला आहे. आणि हा जो आहे आपला खोल शेप आहे तो पुढच्या बाहीसाठी आहे, पुढच्या भागासाठी. आता आपली बाही सुद्धा झालेली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठे न स्किप करता जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला मी जे काही सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.